Good morning, students. In our last lecture, we have studied about various propagation methods in asexual propagation. In that first, we have seen propagation of plant by special structures. Then, second type, propagation of plant by apomictic seedlings. Today, we are going to study about propagation of plant by using own root system. In that first type, plant parts not detached before rooting. या प्रॉपगेशन मेथडमध्ये जे प्लांट पार्ट रूटिंग झाल्यानंतर मदर प्लांटपासून सेपरेट केले जातात त्या प्रकाराचा म्हणजे लेअरिंग या प्रकाराचा आपण आज अभ्यास करणार आहोत. डेफिनेशन ऑफ लेअरिंग: डेव्हलपमेंट ऑफ roots on the stem till it is attached to mother plant is known as layering. लेअरिंगची व्याख्या: मातृवृक्षावरती फांदी अटॅच असताना म्हणजे मातृवृक्षालाच जोडलेली असताना त्या फांदीवरती मुळांची वाढ घडवून आणणे. अभिवृद्धीच्या या प्रकाराला लेअरिंग असं म्हटलं जातं. देअर आर डिफरंट मेथड्स ऑफ लेअरिंग अँड दे आर ॲज बिलो. म्हणजे लेअरिंग विविध प्रकारामध्ये किंवा तिचे विविध प्रकार अभिवृद्धीसाठी वापरले जातात आणि ते प्रकार पुढीलप्रमाणे: फर्स्ट, एअर लेअरिंग. सेकंड, सिंपल लेअरिंग. थर्ड, टिप लेअरिंग. फोर्थ, कंपाऊंड लेअरिंग. फिफ्थ, सर्पेंटाईन लेअरिंग. अँड सिक्स्थ, माउंड लेअरिंग. लेअरिंगचा पहिला प्रकार एअर लेअरिंग, दुसरा सिंपल लेअरिंग, तिसरा टिप लेअरिंग, चौथा कंपाऊंड लेअरिंग, पाचवा सर्पेंटाईन लेअरिंग आणि सहावा माउंड लेअरिंग. Among above all methods, air layering and simple layerings are commonly used. म्हणजेच वरती सांगितल्याप्रमाणे 6 मेथडपैकी एअर लेअरिंग आणि सिंपल लेअरिंग या 2 पद्धतींचा किंवा लेअरिंगच्या 2 पद्धतींचा अवलंब वारंवार किंवा सर्वसाधारणपणे केला जातो. ॲडव्हांटेजेस ऑफ लेअरिंग: इट रिक्वायर्स लेस स्किल अँड इक्विपमेंट्स. म्हणजे लेअरिंग ऑपरेशन करण्यासाठी विशेष अशा प्रावीण्याची आवश्यकता नसते आणि याच्यासाठी साहित्यसुद्धा खूप कमी लागतात. सेकंड, सक्सेस पर्सेंटेज इज मोर. बडिंग, ग्राफ्टिंग यासारख्या असेक्शुअल प्रॉपगेशन मेथडच्या तुलनेत लेअरिंग ही पद्धत यशस्वी होण्याचे पर्सेंटेज म्हणजेच यशस्वी होण्याची टक्केवारी जास्त असते. डिसॲडव्हांटेजेस ऑफ लेअरिंग: फर्स्ट, इट इज व्हेरी स्लोअर मेथड, दॅट इज टाईम कन्झ्युमिंग मेथड. म्हणजेच लेअरिंग ही प्रोसिजर सक्सेसफुल होण्यासाठी जास्त कालावधी लागतो. सेकंड डिसॲडव्हांटेज,
Sometimes there is interference with cultivation factors or growth of the mother plant. म्हणजेच काही वेळा लेअरिंग हे ऑपरेशन करताना आपण मातृवृक्षाच्या वाढीमध्ये आणि विकासामध्ये व्यत्यय निर्माण करतो. Layering involved interruption in downward movement of organic substances such as carbohydrate, oxygen, and other growth factors from leaves and tip portion. म्हणजे लेअरिंग हे ऑपरेशन करताना आपण कार्बोहायड्रेट, ऑक्सिजन आणि इतर ग्रोथ फॅक्टर्स जे पानांमध्ये आणि शेंड्याकडील भागामध्ये जास्त तयार होतात त्यांचा डाऊनवर्ड फ्लो किंवा त्यांची डाऊनवर्ड मूवमेंट आपण थांबवत असतो. In this organic substances accumulation of carbohydrate, oxygens and growth factors is useful or helpful for root initiation in layering operation. म्हणजेच लेअरिंग ऑपरेशन करताना कार्बोहायड्रेट, ऑक्सिजन आणि जे काही ग्रोथ फॅक्टर वाढीसाठी आवश्यक असणारे ग्रोथ फॅक्टर यांचा जो संचय होतो तो रूट इनिशिएशन किंवा रूट फॉर्मेशन म्हणजेच मुळं तयार होण्यासाठी फोर्सफुली वापरला जातो. Among all methods, simple layering and air layering are commonly used. म्हणजेच लेअरिंगच्या सर्व प्रकारामध्ये एअर लेअरिंग, सिंपल लेअरिंग या पद्धतींचा जास्त अवलंब केला जातो. फर्स्ट, एअर लेअरिंग. इट इज ऑल्सो नोन ॲज गुट्टी. म्हणजे एअर लेअरिंगला लोकल भाषेत गुट्टी लेअर किंवा गुट्टी लेअरिंग असं म्हटलं जातं. दिस मेथड इज अडॉप्टेड इन प्लांट्स वेअर shoots are developed away from the ground level and which will not bend easily. एअर लेअरिंग हे ऑपरेशन करताना जी फांदी सिलेक्ट केली जाते ती ग्राउंड लेवलपासून म्हणजेच जमिनीपासून उंचावरती असावी आणि ती फ्लेक्झिबल म्हणजे जास्त लवचिक नसावी, बेंड होणारी नसावी. Various horticultural plants can be propagated by this method. Also, it does not require specialized skills, equipments, and does not disturb the growth of the plant. म्हणजे एअर लेअरिंग या पद्धतीचा अवलंब करून बहुतांशी हॉर्टिकल्चरल प्लांट्स प्रपागेट केले जातात आणि या पद्धतीसाठी विशेष प्रावीण्याची आवश्यकता नाही. साहित्य पण मर्यादित लागतात आणि या लेअरिंग प्रकारामुळे झाडाच्या वाढीवरती फारसा असा परिणाम होत नाही किंवा झाडाच्या वाढीमध्ये व्यत्यय निर्माण होत नाही. इन दिस मेथड मॅच्युअर शूट ऑफ पेन्सिल साइज थिकनेस इज सिलेक्टेड. म्हणजे या प्रॅक्टिसमध्ये ज्या फांदीवरती मुळांची वाढ घडवून आणायची आहे ती फांदी पेन्सिल साइज थिकनेसची
आणि पूर्ण पक्व झालेली अशी निवडली जाते. द लिव्ज आर रिमूव्ड फ्रॉम एरिया वेअर ऑपरेशन इज टू बी डन. In this portion, circular piece of bark about 2 to 2.5 cm in width is removed without injuring woody portion. म्हणजे हे ऑपरेशन करत असताना जी फांदी सिलेक्ट केली त्याच्यावरती सर्व पाने काढून टाकली जातात आणि त्याच्यावरच एक इंटरनोडल पोर्शन सिलेक्ट करून सालीचा गोलाकार भाग रिमूव्ह केला जातो. म्हणजेच 2 ते 2.5 सेंटीमीटर रुंदीचा सालीचा गोलाकार भाग त्या फांदीवरून पूर्णपणे रिमूव्ह केला जातो आणि आतमध्ये दिसणारा उडी पोर्शन म्हणजे जो पांढरा भाग दिसायला लागेल त्याला कोणत्याही प्रकारची इजा केली जात नाही. फक्त वरचा सालीचा भाग काढून टाकला जातो. द ऑपरेटेड पोर्शन देन कवर्ड विथ मॉइस्ट स्पॅग्नम मॉस. स्पॅग्नम मॉस ही एक विशिष्ट शेवाळ किंवा शेवाळाची प्रजाती आहे ज्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक असते आणि हा स्पॅग्नम मॉस एअर लेअरिंगमध्ये मीडियम म्हणून आपण वापरणार असतो. जिथून गोलाकार सालीचा भाग आपण रिमूव्ह केलेला आहे म्हणजे जिथे उडी पोर्शन लाकडाचा भाग आपल्याला दिसतोय तिथे हा स्पॅग्नम मॉस पाण्यामध्ये भिजवून मॉइस्ट करून गुंडाळला जातो. देन दिस covered portion wrapped with polythene paper by using string or सुतली. स्पॅग्नम मॉस लावल्यानंतर किंवा गुंडाळल्यानंतर स्पॅग्नम मॉसच्या वरून पॉलिथिन पेपर गुंडाळला जातो आणि तो दोरा किंवा सुतळीच्या साहाय्याने बांधला जातो. द रूटिंग टेक्स प्लेस इन अबाउट 5 to 6 weeks डिपेंडिंग अपॉन वेदर कंडिशन्स अँड स्पेसिस. पॉलिथिन पेपरने ऑपरेटेड पोर्शन गुंडाळल्यानंतर साधारण 5 ते 6 आठवड्यामध्ये किंवा अगदी 8 आठवड्यापर्यंत आपल्याला पॉलिथिन पेपरच्या आतमध्ये असणाऱ्या स्पॅग्नम मॉसमध्ये मुळांची वाढ घडून आलेली दिसून येते. हा 5 ते 6 किंवा अगदी 8 आठवड्यापर्यंतचा कालावधी हा हवामान आणि ज्याच्यावरती आपण हे ऑपरेशन करणार आहोत त्या मदर प्लांटची स्पेसीज यावरती हा पिरियड अवलंबून असतो. म्हणजे वेदर कंडिशन्स हवामान अनुकूल असेल तर साधारण 5 आठवड्यामध्येच रूटिंग दिसू लागते आणि जर वेदर कंडिशन रूटिंगसाठी प्रतिकूल असतील तर हाच कालावधी अगदी 8 आठवड्यापर्यंत एक्सटेंड होतो. The best season for air layering is monsoon season, that is June to September. म्हणजेच लेअरिंग ऑपरेशनसाठी अनुकूल असा हंगाम हा मॉन्सून असतो, म्हणजेच पावसाळी हंगाम असतो. जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये रूटिंग जास्त प्रमाणामध्ये आणि लवकर झालेलं दिसून येते.
The rooted layer is separated from mother plant in 2 to 3 stages to reduce the shock to the mother plant and also new layer plant. म्हणजेच रूटिंग झालेल्या लेयरचे मातृवृक्षापासून सेपरेशन करताना ते एकदम एकाच झटक्यात केले जात नाही, तर 2 ते 3 स्टेजेसमध्ये हळूहळू कट घेऊन ते केलं जातं. यामध्ये झाडाला म्हणजेच मातृवृक्षाला किंवा लेयरला कोणत्याही पद्धतीचा शॉक बसत नाही. म्हणजेच त्याची वाढ जशी मदर प्लांटवरती होती तशीच मेन फील्डमध्ये म्हणजेच मुख्य क्षेत्रामध्ये होते. मेजॉरिटी हे ऑपरेशन पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंबामध्ये केले जाते. देन सिंपल लेअरिंग. This practice followed in the plant by selecting a branch near from the ground level. म्हणजेच सिंपल लेअरिंग हे ऑपरेशन करण्यासाठी जी फांदी सिलेक्ट केली जाते ती ग्राउंड लेवलपासून जवळ असावी. It should be of pencil size thickness, healthy, disease free, pest free and vigorous in growth. म्हणजेच सिंपल लेअरिंगसाठी जी फांदी आपण सिलेक्ट केलेली असते ती पेन्सिल साईज थिकनेसची असावी, फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असावी, हेल्दी म्हणजे निरोगी, रोगमुक्त, कीडमुक्त असावी. Then all leaves on selected branch is removed. यानंतर सिलेक्ट केलेल्या ब्रांचवरील म्हणजेच फांदीवरील सर्व पाने काढून टाकली जातात. Then select a bud on selected branch which is 50 to 60 centimeter away from tip portion. म्हणजे निवडलेल्या फांदीवरती आपल्याला एक डोळा बड निवडायचे असते जी टिप पोर्शनपासून म्हणजेच शेंड्याकडून 50 ते 60 सेंटीमीटर म्हणजेच 2 फूट अलीकडे असावी. Then a cut should be taken which is tongue shaped below the bud. सर्व पाने काढल्यानंतर निवडलेल्या डोळ्याच्या खालच्या भागामध्ये एक जिभेच्या आकाराचा कट घेतला जातो. याची प्रोसिजर पुढील प्रमाणे. टू टेक टंग लाईक शेप, फर्स्ट टेक अ डीप कट बिलो द सिलेक्टेड बड. म्हणजेच जिभेच्या आकाराचा कट घेण्यासाठी पहिल्यांदा निवडलेल्या डोळ्याच्या खालच्या भागामध्ये एक खोल कट घेतला जातो. द डेप्थ ऑफ दॅट कट शुड बी अप टू हाफ विड्थ ऑफ दॅट सिलेक्टेड ब्रांच. सिलेक्ट केलेल्या डोळ्याच्या खालच्या भागामध्ये जो कट आपण घेणार आहोत तो त्या फांदीच्या जाडीच्या निम्मा खोल असावा. देन धिस कट एक्सटेंडेड टुवर्ड्स टिप पोर्शन. म्हणजे फांदीच्या जाडीच्या
निम्मा कट घेतल्यानंतर तो कट पुढं टीप पोर्शनकडे वाढवत न्यायचा. म्हणजे निम्म्यापासून तो कट अजून खाली खोल न घेता टीप पोर्शन शेंड्याचा भाग जिकडे असेल तिकडे असा वाढवत नेला जातो आणि त्याची लांबी साधारण 2 ते 3 सेंटीमीटरपर्यंत असावी. देन इन दॅट टंग लाईक शेप किंवा टंग शेप्ड कट इन्सर्ट अ स्टिक टू अवॉइड रिजॉइनिंग. म्हणजे जिभेच्या आकाराचा जो कट आपण डोळ्याच्या खाली घेतलेला आहे त्या कटमध्ये एक स्टिक इन्सर्ट केली जाते. म्हणजे एखादी काडी इन्सर्ट करून ठेवावी. यामुळे तो कट परत जोडला जात नाही. देन bend the operated portion and bury in the soil. मग हा कट घेतलेला भाग बेंड करून जमिनीमध्ये पुरला जातो. हा पोर्शन पूर्णपणे पुरला जात नाही, तर टीप पोर्शन बाहेर ठेवून फक्त टंग लाईक शेप किंवा टंग शेप्ड कट आपण जिथे घेतलेला आहे तो पोर्शन फक्त पुरून त्या फांदीचा टीप पोर्शन मातीच्या बाहेर काढला जातो. देन ऑन दॅट buried portion one stone or brick is kept. यानंतर पुरलेल्या भागावरती वजन म्हणून दगड किंवा वीट ठेवली जाते, जेणेकरून तो पुरलेला भाग मातीच्या वरती येऊ नये. देन rooting or root development takes place after 5 to 6 weeks, and this rooting is considered when there is leaf development on the tip portion which is kept outside from the buried portion. म्हणजेच 5 ते 6 आठवड्यांमध्ये या लेअरिंगमध्ये रूटिंग व्हायला सुरुवात होते. आणि हे रूटिंग झालंय हे कधी समजलं जातं, तर ज्यावेळी बरीड केलेल्या पोर्शनपासून जो टीप पोर्शन आपण बाहेर काढलेला असतो तिथे लिप डेव्हलपमेंट किंवा पाने फुटायला सुरुवात झालेली असते, किंवा तेथील लीव्ज बर्ड्स स्प्राउट व्हायला सुरुवात झालेली असते. After rooting, this layer is separate from mother plant and then planting in other place or in main field. रूटिंग झाल्यानंतर म्हणजे मुळे फुटल्यानंतर आपले ते लेअरिंग ऑपरेशन सक्सेसफुल झाले हे आपल्या लक्षात येते. आणि मग मदर प्लांटपासून हे लेअरिंग किंवा लेअरेज सेपरेट केले जाते आणि
तिथून दुसरीकडे म्हणजेच मुख्य क्षेत्रामध्ये ते लेअरिंग ॲज अ न्यू प्लांट ग्रो केले जाते. A proper time for simple layering is जुलै टू सप्टेंबर. म्हणजेच सिंपल लेअरिंगसाठी अनुकूल कालावधी हा जुलै ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान असतो. सिंपल लेअरिंग इज ऑल्सो नोन ॲज टंग लेअरिंग. सिंपल लेअरिंगलाच टंग लेअरिंग असं सुद्धा म्हटलं जातं, कारण यामध्ये टंग लाईक कट घेतला जातो. मेजॉरिटी सिंपल लेअरिंग किंवा टंग लेअरिंग हे ऑपरेशन गोवा म्हणजेच पेरू या पिकामध्ये अवलंबले जाते. देन difference between air layering and simple layering. First, in air layering, first point, it is done on fruiting branch which is away from ground level. म्हणजेच एअर लेअरिंग करताना जी फांदी आपण निवडलेली असते ती ग्राउंड लेवलपासून म्हणजेच जमिनीपासून उंचावरती असते आणि तिच्यावरती फळधारणा होण्याची पॉसिबिलिटी असते. फर्स्ट पॉईंट इन सिंपल लेअरिंग, इट इज डन ऑन फ्रुटिंग ब्रांच विच इज नियर टू ग्राउंड लेवल. म्हणजेच सिंपल लेअरिंग हे फ्रुटिंग ब्रांचवरती केले जाईल, परंतु यामध्ये जी फांदी निवडलेली असते ती ग्राउंड लेवलपासून जवळ असते. इन एअर लेअरिंग सेकंड पॉईंट, अ स्मॉल रिंग लाईक कट और piece of bark in circular shape is removed. म्हणजेच एअर लेअरिंग या प्रोसिजरमध्ये निवडलेल्या फांदीवरून सालीचा गोलाकार भाग पूर्णपणे रिमूव्ह केला जातो. सेकंड पॉइंट इन सिंपल लेअरिंग, अ टंग शेप्ड कट इज मेड on the lower side of branch below the bud. सिंपल लेअरिंग मध्ये टंग शेप्ड कट म्हणजे जिभेच्या आकाराचा कट तयार केला जातो आणि हा कट निवडलेल्या बडच्या खाली घेतला जातो. थर्ड पॉइंट इन एअर लेअरिंग, स्पॅग्नम मॉस इज यूज्ड ॲज मीडियम. म्हणजेच एअर लेअरिंगमध्ये माध्यम म्हणून मीडियम म्हणून स्पॅग्नम मॉस या शेवाळाचा अवलंब केला जातो, ज्याच्यावरती किंवा ज्याच्यामध्ये रूट डेव्हलपमेंट होत असते. थर्ड पॉइंट इन सिंपल लेअरिंग, सॉइल इज यूज्ड ॲज मीडियम. म्हणजेच सिंपल लेअरिंग करताना मीडियम म्हणजेच माध्यम म्हणून मातीचा वापर केला जातो. म्हणजेच टंग शेप्ड कट जिथे असेल तो पोर्शन आपण मातीमध्ये पुरतो आणि तिथेच रूटिंग झालेले आपल्या लक्षात येते. फोर्थ पॉइंट इन एअर लेअरिंग, एअर लेअरिंग इज ऑल्सो नोन ॲज गुट्टी लेअरिंग.
म्हणजेच एअर लेअरिंग, गुट्टी लेअरिंग म्हणून लोकली भाषेमध्ये ओळखले जाते. फोर्थ पॉइंट इन सिंपल लेअरिंग, इट इज ऑल्सो नोन ॲज टंग लेअरिंग. म्हणजेच सिंपल लेअरिंग हे टंग लेअरिंग म्हणून सुद्धा ओळखले जाते. फिफ्थ पॉइंट, एअर लेअरिंग इज फॉलोड इन पोमोग्रॅनेट. म्हणजे एअर लेअरिंगचा अवलंब डाळिंब पिकामध्ये केला जातो. फिफ्थ पॉइंट इन सिंपल लेअरिंग, सिंपल लेअरिंग इज फॉलोड इन गोवा क्रॉप. म्हणजेच सिंपल लेअरिंग हा लेअरिंगचा प्रकार पेरू या पिकामध्ये अभिवृद्धीसाठी वापरला जातो. इथे लेअरिंग हा असेक्शुअल मेथडचा एक प्रकार संपलेला आहे. धन्यवाद.